नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपला हा प्लॉट आता साधारणतः 70-80 दिवसांचा होत आलेला आहे आणि आज 12 एप्रिल तारीख आहे. टेम्परेचर पण खूप वाढते आणि अशातच बागेची पूर्ण कंडिशन पाहिली तर अतिशय सुंदर पद्धतीचा बाग आहे. झाडावरती अगदी प्रत्येक झाड हिरवेगार आहे. कुठे झाड पिवळसर पडलेलं नाही किंवा इतर अडचणी आपल्याला बागेमध्ये दिसत नाही आत्ता. आणि इतकं ऊन असतानासुद्धा मधमाशीचं काम मात्र अतिशय जोरात चालू आहे. एका फुलावरती 5-5, 6-6 मधमाशी आपल्याला दिसतात. हे पाहू शकताय अगदी. आणि फक्त इथे एका झाडापुरतंच हे मर्यादित नाही, तर संपूर्ण बागेमध्ये मी सकाळी चक्कर मारले असता साधारणतः 7 वाजत आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहिलं तर परागीभवनाची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय जोमाने चालू आहे. मधमाशांची संख्यासुद्धा जबरदस्त आहे. आणि अशी जर मधमाशांची संख्या असेल तर निश्चितपणे आपलं जे काय सेटिंग असेल ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला येऊ शकतो आहे. कारण की यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जी काय खरड छाटणी घेतली होती आणि छाटणीचा जो काय बॅलन्स पाहिजे तो कमी जास्त झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांची जे काय ऑटोशूट आहे ते फेकण्याचं काम झालं होतं बऱ्याच झाडांमधनं. आणि मग ती मालाची सेटिंग असेल किंवा माल कमी लागणं असेल, ही समस्या अनेक शेतकऱ्यांमध्ये उद्भवली होती. परंतु आपण दरवर्षी जे काही छाटणी घेत असतो ती 60-40 या पद्धतीने घेत असतो. म्हणजे 40% काडी पेन्सिल काडी आणि जी काय 60% असेल ती रिफिल काडी, असा 2 टप्प्यातली काडी आपण ठेवत असतो बागेमध्ये. आणि ही 2 टप्प्यातली जर काडी आपण ठेवली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि दोन्ही टप्प्यातला माल आपल्याला चांगल्या पद्धतीने लागत असतो. आपण जर बारकाईने पाहिलं तर अशा पद्धतीचा माल आपल्या झाडांना लागतो आहे. आणि असंच नाही तर प्रत्येक झाडाला आपण जर जवळून पाहिलं तर अशाच पद्धतीचा सुंदर पद्धतीचा माल लागतो आहे. या ठिकाणी पाहू शकता एकदम छोटी माशीसुद्धा आहे आणि मोठी माशीसुद्धा आहे. म्हणजे त्याला आमच्या भागात काही आग्यामुळं म्हणतात. आणि छोटी जी गावरान माशी आहे तीसुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. आणि अशा पद्धतीने काम करत राहिली तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीत सेटिंग झालेली दिसेल. आता हे झाडं काय आपण जर बारकाईने पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीचा माल लागलेला आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन राहिलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आणि येणाऱ्या काळामधून आपला पेरू शेतीमधून चांगल्या पद्धतीचं टनेज भेटतं. आणि ते टनेज भेटलं तर आपल्याला निश्चितपणे चांगले पैसे होत असतात. कारण की मागील काही वर्षामध्ये झालेल्या भरपूर लागवडी व बाग खराब होणारी बाग याचं जे काय संतुलन बिघडले ते मात्र आता थोडंसं जागेवेळेला वेळ लागणार आहे. आणि त्या काळात मात्र पेरू शेतकरी जे तग धरतील त्यांना मात्र येत्या काळामध्ये फायदा होऊ शकतो आणि त्यांचं उत्पन्न अधिकचं मिळू शकतं. म्हणून अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. पूर्ण बागेवरती आपण नजर टाकले तर असं काही नाही का एकाच लाईनला आपण संपूर्ण बागेचा जर कॅमेरा फिरवला तर आपल्याला दिसतं की संपूर्ण बाग ही एकदम हिरवीगार आहे. तर हे पाहू शकता आपण एका बेडवरती उभं राहिलं आहे. आणि हा आपला 3 एकरचा प्लॉट आहे. आणि अक्षरशः माश्या इतक्या आहेत मधमाशा की भीती वाटते की आपल्याला चावतील की काय. परंतु मधमाशी असतील तर आपलं सेटिंग चांगलं होणार आहे, परागीभवन चांगलं होणार आहे आणि त्याचा फायदा येत्या काळामध्ये आपल्या बागेला होऊ शकतो आणि आपलं उत्पन्न वाढू शकतं. म्हणून अशा पद्धतीने नियोजन करा की ज्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. आपलं टनेजमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि टनेजमध्ये जर वाढ झाली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होत असते.